भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने केली. निवडणुकीच्या आधी विधानसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्ही कसे मराठी भाषेचे तारक आहोत, संरक्षक आहोत, प्रेमी आहोत म्हणून ढोल पिटले मतांसाठी मराठी माणसाच्या. पण प्रत्यक्षात अजूनही त्या संदर्भातला सरकारी आदेश निघाला नाही, निघू शकला नाही. आणि महाराष्ट्राचं सरकार आहे ते सरकार सुद्धा आता त्या बाबतीमध्ये फार वेगानं हालचाली करते असं दिसत नाही. काही मराठी भाषिक, काही संस्था त्या संदर्भात पाठपुरावा करतायत. पण ज्यांनी ही घोषणा केली दिल्लीतून, ट्विटरवर जाहीर केलं प्रधानमंत्र्यांनी, मग इथे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे मंत्री यांनी पेढे वाटले. पण प्रत्यक्षात अजून त्या प्रकारचा आदेश निघाला नाही. म्हणजे हा राजकीय जुमला होता का? हा राजकीय जुमला होता का? मराठी भाषेबरोबर अजून काही भाषांना हा दर्जा दिला होता. त्यातल्या काही भाषांच्या संदर्भात जी आर निघालाय, पाली असेल किंवा अन्य भाषा काही होत्या, त्यांचा जी आर निघाल्याची माझी माहिती आहे. त्यांनी पाहावं. पण अद्याप मराठी भाषेसंदर्भातला अध्यादेश अभिजित भाषा म्हणून देण्याची जी घोषणा केली त्या संदर्भात अजूनही एक प्रकारे नैराश्य. सर, यासोबत एका व्यंगचित्रकाराला नोटिसा येऊ लागल्या.